इंचलगंजीतील 6 जलकुंभ पंपिंग मशिनरी उभारणी कामात दिरंगाई, तातडीने कारवाई करा, उमाकांत दाभोळे यांची आयुक्तांकडे मागणी। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत इंचलगंजी शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या 6 जलकुंभ व पंपिंग मशिनरी उभारणीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत असून ही कामे अत्यंत संत व असमाधानकारक गतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे इंचलगंजी उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी इंचलगंजी महापालिकेचे आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना सविस्तर निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे। इंचलगंजी शहराच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या 6 जलकुंभ पंपिंग मशिनरी उभारणीच्या कामाची एकूण अंदाजित किंमत 31 कोटी रुपयांहून अधिक आहे। सदर कामासाठी गुरुर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड नेरूळ नवी दिल्ली नवी मुंबई या कंपनीस दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी कार्यादेश देण्यात आले असून करारानुसार ही कामे 18 महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक आहे। मात्र कार्यादेश देऊन आज तागायत सुमारे 5 ते 6 महिने उलटून गेले असतानाही प्रत्यक्ष कामाची प्रगती अत्यंत नगण्य असल्याचेही निदर्शनास येत आहे। या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे संबंधित कंत्राटदार कंपनीचा मागील कामकाजाचा रेकॉर्ड समाधानकारकची नसल्याची माहिती सन 2021 मध्ये तत्कालीन कौन्सिलने या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव सादर केला होता। अशी नोंद असतानाही शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व कोट्यवधी रुपयाचा प्रकल्प त्याच कंपनीला देण्यात आल्याने नागरिकांमध्ये व लोकप्रतिनिधींमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। इंचलगंजी शहर आधीच पाणी टंचाई, गळती, अपुरा दाब व अनियमित पाणीपुरवठा या गंभीर समस्यांना सामोरे जात आहे। जलकुंभ उभारणीचा प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास त्याचा थेट फटका शहरातील सर्वसामान्य नागरिकांना बसणार असून परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर उमाकांत दाभोळे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे 6 जलकुंभ उभारणीच्या कामाची तातडीने प्रत्यक्ष स्थळावर पाहणी करण्याची मागणी केली आहे। तसेच संबंधित कंत्राटदाराकडून प्रत्येक जलकुंभासाठी स्वतंत्र व कालबद्ध कृती आराखडा ॲक्शन प्लॅन सादर करून घेण्याचे कामात दिरंगाई, निष्काळजीपणा किंवा अकार्यक्षमता आढळल्यास करारातील तरतुदीनुसार कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश करावेत अशी मागणी केली आहे। नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी यांनी यावेळी केली आहे।